गेलं। छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल। आज विचार जर आपण केला, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे। हे विसरून आपल्याला कधीच चालणार नाही। त्या राजांसाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलाद छाती जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली। ज्याला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, हातावरती घ्या सगळ्यांनी टाळी वाजवायची। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामाला, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही नाची, छत्रपती आमचे दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही नाची, जय भवानी, जय जय शिवाजी। चला उठारा उठला भगवान, चला उठारा उठला भगवान, दैन्याला संपलं, जरा दैन्याला संपलं, आला ला 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 गडा भगवान आला, आला ला 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 गडा भगवान छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। बरेच जण फक्त ओट हलून नाटक करतात। मावळे सुद्धा कमी नव्हते, एकाने आवाज दिला तर आपण म्हणतो एक एक कोस आवाज जायचा मावळ्याचा। मावळे तसे होते, दिप्पाड द्यायचे, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं, आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होता। आता तांदूळ ठेवायची पंचायत झाली, लिंबाचा तर प्रश्न नाही, काही सुपडा साफ झालाय सगळं। मावळा एक दिप्पाडची दिप्पाड, एक एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा, 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5 25 चपाती एका टायमाला खायचा। आता करू करूच मरल, 25 चपाती एका टायमाला, आता दिवसभरी एकच चपाती खात, एवढे एवढे हात पाय आणि भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ। पहिल्यासारखे वाघ पाहायला नाही भेटत आता। मुलगा असावा चांगल्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे। आज जर विचार केला, लोकांना विचारलं 16 वर्ष ते सांगणार आहेत आपण, पण कधी विचारच केला नाही। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 16 वर्षे संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलेला आहे। महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय। माऊली ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका सारखा महान ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ज्या वेळेला सांगितलं तेव्हा माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष होतं।